गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे मुंबई शहर हे ड्रग्जचं मोठं केंद्र बनत असल्याचं दिसून येत आहे। त्यात आता मुंबईतल्या भांडूपमध्ये होत असलेली गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। भांडूप टेकडी जलाशय BHR परिसरातल्या डोंगराळ भागात काही गरदुल्ल्यांकडून गांजाची शेती करण्यात येत होती। या प्रकाराची माहिती भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन स्वतः पाहणी केली आहे आणि मग तात्काळ भांडूप पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली आहे। भांडूप पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन डोंगराळ परिसरात लावण्यात आलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे। पण मुंबईसारख्या शहरात गांजाची शेती होत असल्याच्या बातमीनं मोठी खळबळ निर्माण झाली आहे। इथे चक्क गांजाची शेती करण्यात आली होती। या ठिकाणी मुंबई मनपाच्या पाईपलाईनमधून पाणी घेऊन पाट तयार करण्यात आले होते। या ठिकाणी शेकडो गांजाची झाडं लावण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। या संदर्भात स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। सर्व होतं इथे गांजाची शेती एवढी केली होती हे कोणाला माहीतच नव्हतं, कारण इथे निर्मनुष्य वस्ती आहे। इथे कोण येऊ शकत नाही, फक्त खाली इथे BMCचे गेटवर आहेत ते वॉचमॅनच येऊ शकतात किंवा हे असे माणसं की कमी वयाच्यात उडी मारून येऊ शकतात। आमच्यासारखे माणसं इथे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे कोणाला माहीत नव्हतं। पण इथल्याच यांनी कर्मचाऱ्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं की इथे गांजाची शेती केलेली आहे। ॲक्च्युअली बघायला तर भरपूर दिवस रात्र इथून जात असतात आणि इथे हा जो म्युन्सिपल एरिया आहे या एरियामध्ये 2 शाळा आहेत, एक तर अमरकोट शाळा, दुसरी अहिल्या विद्यालय शाळा आहे। मग ह्या मुलांमुळे जी नवीन पिढी आहे ती पण बरबाद होते, कारण ते मुलं जी आता आम्ही स्वतः इथे राहते, म्हणजे शाळेतली मुलं बॅग बी घेऊन येतात, आम्ही त्यांना ओरडतो ते मुलांना भेटून जात, पण ते चढतातच। आम्ही आतमध्ये दिवसभर तर आम्ही राहू शकत नाही बाहेर, ते चढतात, म्हणजे यंग जनरेशन पण खराब होते ह्यामुळे।